पाहूयात नेहमीच्या भज्यांना वेगळा आणि मस्त असा पर्याय। त्यासाठी ते 1 कप ताक घेतलं, त्यात बेकिंग सोडा, साखर, मीठ घातलं, व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलं। नंतर यात हिरवी मिरची, अद्रक, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओल्या नारळाचे तुकडे आणि 1 चमचाभर जिरे घातले। नंतर यात 2 चमचे बेसन घातलं आणि 1 कप मैदा घातला आणि हाताने हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं। मैद्यामुळे हे मिश्रण छान स्ट्रेची होतं आणि या पिठाला लवचिकपणा सुद्धा येतो। इथे मी ताक वापरले, त्याऐवजी तुम्ही 1 कप दही, 1 कप पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। पीठ चांगलं फेटून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि किमान 2 तास तरी मुरवून घ्यायचं। तर इथे आता हे पीठ आपलं तयार आहे। त्याचबरोबर मी इथे तेल सुद्धा गरम करून घेतलं। छान कडकडीत तेलात ही अशी लहान लहान भजी सोडायची आहे। भजी सोडताना जरी लहान वाटत असली तरी बेकिंग सोडा आणि ताकाच्या रिएक्शनमुळे हे पीठ चांगलं फुलतं, जाळीदार होतं आणि ही भजी त्या छान तेलात सोडल्यानंतर अगदी टम्म फुलतात आणि विशेष म्हणजे बाहेरून जरी कुरकुरीत असली तरी आतमधून सुपर सॉफ्ट आणि जाळीदार अशी बनून तयार होतात। तर एकदा ही मंगलोर भजी नक्की बनवा आणि कळवा कशी वाटली।